परिणाम असा झाला आहे की संपूर्ण मराठा समाज जो आहे तो आता जागृत झालेला आहे। आणि ज्याप्रमाणे त्यांना जरी असं वाटत असेल की ते फक्त जरांगेंना सांगतायत, मागं पुढं तारीख देत आहेत, तर असं नाही आहे। दिसताना जरी ते एक दिसत असले तरी आता संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज म्हणजे जरांगे पाटील आहे आणि तो आता जागृत झाला आहे। आता जसा जसा वेळ सरकार घेईल तसं तसं अडचणी सरकारच्या वाढणार आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मराठा समाज आता या पद्धतीने जागृत झाला आहे की मराठा समाजातले नेत्यांचे काही स्टेटमेंट आहेत ते त्यांची पोळी भाजण्यासाठी, त्यांचं राजकारण करण्यासाठी, त्यांच्या सुप्रीमोला दाखवण्यासाठी की आम्ही समाजासाठी काहीतरी करतोय किंवा सरकार वाचवण्यासाठी काहीतरी करतोय, ही जी त्यांची धडपड चाललेली आहे यांचा सुद्धा समाचार आता मराठा समाज घेईल। कारण मराठा समाजाला गृहीत धरून आतापर्यंत ते नेते झालेले आहे, पण आता जेव्हा समाज अडचणीत आहे तेव्हा मात्र ते कोणी नेतृत्व करायला तयार नाहीत। जसं आमच्या मित्र सरपंचांनी सांगितलं की आमचे आमदार असतील, खासदार असतील, लोकप्रतिनिधी असतील जे समाजाच्या जीवावर मोठे झालेले आहेत, ते आता कोणताही लोकप्रतिनिधी समाजासाठी तोंड उचकाटायला तयार नाही, हे समाजाच्या लक्षात आलेलं आहे। हे सोशल मीडियातून सगळ्यांना माहीत झाले। त्याच्यामुळं आता उलट ज्यांना समाजाची गरज आहे त्या सगळ्यांनी या लढ्यामध्ये आलं पाहिजे। प्रत्येकाने आता कोणीतरी आपला नेता होईल, तो पुढे होईल, ही भाग सोडून द्यायला पाहिजे आणि प्रत्येकाने आता या लढ्यामध्ये उतरलं पाहिजे। आतापर्यंत हा मूक मोर्चा आहे, पण आता त्या गुणरत्न सदावर्ते जे आहेत तर त्यांच्यापासून तुमच्या लक्षात आलं असेल की आता समाजाचा संयम हा तुटत चाललेला आहे, संपत चाललेला आहे। या मूक मोर्चाचं जे रूपांतर आहे ते आता ठोक मोर्चातही होऊ शकतं। तर ह्या सगळ्या भानगडी होण्यापेक्षा आता मात्र सरकारची जबाबदारी आहे की या सगळ्या गोष्टी जर त्यांना व्यवस्थित ठेवायच्या असतील तर त्यांनी आरक्षणाच्या निर्णय घेतलाच पाहिजे, अशी परिस्थिती आहे। सगळ्यांना जय जिजाऊ, जय शिवराय। आज महाराष्ट्रात जे आरक्षणाची लढाई सुरू आहे त्यामध्ये जरांगे पाटलांनी एक सर्वसामान्य गरजवंत मराठ्याचा जे आरक्षणाचा प्रश्न आहे तो ऐरणीव आणलेला आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठा समाजातली जी गोरगरीब आहेत ते आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी साक्षर केले आहेत। म्हणजे थोडक्यात काय केलं की त्यांनी इतर समाजाला सुद्धा आरक्षणामधलं जे अज्ञान आहे ते दूर केलं आहे की प्रत्यक्षात आरक्षण किती आहे, कोणाला किती दिलं आहे, कोणाचं किती कमी आहे आणि मराठा समाजातल्या गरजवंताला किंवा गरिबाला त्याची गरज आहे, तेच ते जरांगे पाटील त्यांच्या मागणीतून समोर मांडत आहेत। आणि त्यांच्या पाठीमागं महाराष्ट्रातील सर्वसामान्य गोरगरीब मराठा तर आहेच, पण त्यासोबत इतर जाती समाजातील सुद्धा इतर जे समाज बांधव आहेत ते सुद्धा आमच्या इथं आमच्या सोबत आहेत आणि त्यांचा सुद्धा ह्या मागणीला पूर्ण पाठिंबा आहे। आणि ही लढाई आता अंतिम टप्प्यावर आहे। महाराष्ट्रातील मराठा समाज जो गरजवंत आहे आणि त्याचा हा आक्रोश आहे आणि त्याचं ते प्रतिबिंब आज आपल्याला महाराष्ट्रात दिसतंय आणि निश्चित सरकारला याची दखल घ्यावी लागेल। आणि जर येत्या काळात ह्या आंदोलनाची सरकारने दखल जर नाही घेतली, याचा पुढचा टप्पा जे जरांगे पाटलांनी सांगितलंय इथून पुढचं आंदोलन आहे जे सरकारला किंवा कुठल्याही नेत्याला, कोणत्याही पक्षाला झेपणार बी नाही आणि पेलवणार पण नाही। त्यामुळं सरकारने आता तरी डोळे उघडावेत आणि मराठा समाजाला, विशेष म्हणजे गरजवंत मराठा समाजाला आरक्षण द्यावं। ज्यांना गरज नाही त्यांनी घेऊ नये, ते काय तुमच्या दारात कोणी घेऊन येत नाही घ्या म्हणून, तुम्हाला गरज नाही जे लईच कोणी म्हणत असतील आम्ही आमके येतं तमके, तुम्ही घेऊच नका। ज्यांना गरज आहे, सर्वसामान्य गरिबाला गरज आहे आणि त्यांना पाहिजे ते घेतील, ज्यांना नाही पाहिजे घेऊ नका। ही सरकारला ह्या आंदोलनाच्या माध्यमातून एक विनंती आहे आणि हा समाज पूर्णतः जरांगे पाटलाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आणि याच्या सरकारने कितीही खोडा घालायचा प्रयत्न केला, आंदोलन तोडायचा प्रयत्न केला तरी ते तुटणार नाही आणि हे दिवसेंदिवस तीव्र होत जाईल, एवढंच या ठिकाणी मी सांगतो। मराठा समाजाला आरक्षण मिळावं, त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून आष्टी तालुक्यातील कडा येथील महेश मंदिरामध्ये सकल मराठा बांधवांच्या वतीने या ठिकाणी साखळी उपोषण सुरू केलेले आहे। त्याचबरोबर या ठिकाणी सकल मराठा बांधव आहेत। गेल्या मनोज जरांगे पाटील यांनी या सरकारला 40 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता, परंतु हे सरकार आरक्षण देण्यात
सपशेल फेल ठरलेला आहे. त्याच अनुषंगानं मराठा समाजाचा उद्रेक होताना आपल्याला दिसत आहेत. आपल्यासोबत मराठा बांधव आहेत. तात्या काय सांगणार आहेत? आज आपण उपोषणाला बसलेलो आहोत आणि किती दिवस हे उपोषण चालणार आहे? आमचे मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी जे मराठा समाजासाठी आरक्षण चालू केलेलं आहे, आरक्षणासाठी जे उपोषण चालू केलेलं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी कडा परिसरातील सर्व सकल मराठा बांधव आज कडा येथे महेश मंदिरामध्ये बसलेले आहेत. आणि जोपर्यंत जरांगे पाटील आम्हाला सांगतील की तुम्ही त्या ठिकाणी उपोषण करा, आम्ही तोपर्यंत उपोषण करायला समर्थ आहोत. परंतु तात्या गेल्या 17 दिवस जरांगे पाटील यांनी उपोषण केलं होतं, परंतु शासनाला घामही फुटला नाही. पुन्हा आपण उपोषणाचा पवित्रा घेतलेला आहे. आपल्याला वाटतं का उपोषण केल्यानंतर सरकार आरक्षण देईल? आम्हाला सरकारवर भरोसा नाही आहे. आम्हाला मनोज जरांगे पाटलावर भरोसा आहे. मनोज जरांगे पाटील हे सांगतील ते यापुढं मराठी समाजाची दिशा राहील. आपण काय सांगणार आहेत? आज सकाळी गुणरत्न सदावर्ते यांची काही आंदोलकांनी गाड्याची तोडफोड केली, यावर आपण काय सांगणार? गाड्याची तोडफोड केली ही थोडीशी कॉमन गोष्ट झाली. तोच फोडणं गरजेचं आहे. आणि तुमच्या माध्यमातून माझी सकल मराठा समाजाच्या वतीने प्रस्थापित लोकप्रतिनिधींना या माध्यमातून मी सांगतो की आता सदावर्ते सोडून तुमच्यावर धडक आहे. जे आमदार खासदार जे असतील आमचे, जे आज आमच्या आरक्षणासाठी नसतील, हे उद्या कुठंही रस्त्यावर दिसतील तर त्यांच्यावर दगडफेक, शेण मारणं, त्यांच्या तोंडाला काळी फासणं किंवा त्यांच्यावर अटॅक करणं हे आमचा गुणधर्मच आहे. कारण आमच्या हक्कासाठी तुम्ही जर बोलत नसतान तर तुम्हाला सहज हिंडून देणं हे आम्हाला शोभत नाही. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला हिंडूनच देणार नाही मराठा समाज. पण आज आम्हाला जरांगे पाटलांनी आदेश दिलाय की 28 तारखेपर्यंत साखळी उपोषण करा आणि 28 तारखेच्या नंतर आमरण उपोषणाचे निवेदन येतं. तर आम्ही स्वतः 28 तारखेला आमरण उपोषणाला बसणार येतं आणि जरांगे पाटलाचा आदेश आम्ही ऐकण्याच येतं. पण आज आम्हाला शांततेचं आव्हान केलं म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने येतं. आज फक्त सदावर्ते केंद्रस्थानी होता. 28च्या नंतर प्रत्येक पुढे या हा आमच्या गडावर असं आणि आम्ही त्या आमच्या पद्धतीने मराठमोळी पद्धतीने आमचा हिसका दाखवणारच येतं. सरकार मनोज जरांगे पाटीलांना खेळवत आहे, यावर आपण काय सांगणार? नक्कीच जवळपास गेली 30 दिवस जरांगे पाटील महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी जाऊन सभा घेत आहेत, जनजागृती करत आहेत आणि सरकारने 30 दिवसाचा अवधी मागवला होता आणि त्यांचं उपोषण सोडलं होतं. परंतु जरांगे पाटलांनी त्यांना 30 दिवसाऐवजी 40 दिवस सोडूनसुद्धा आपले जे वचन दिलं तर जरांगे पाटलांना जो शब्द दिलता तो पाळलेला नाही. आणि निश्चितच सरकार या ठिकाणी जरांगे पाटलांचा एक प्रकारे विश्वासघात केलेला आहे, सर्व समाजाचा विश्वासघात केलेला आहे. आणि यापुढे जरांगे पाटील मराठा योद्धा आश्वासक चेहरा जरांगे पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे सर्व समाज या ठिकाणी आष्टी तालुक्यातील मराठा समाज व इतर समाज बांधवही आज धनगर समाज असेल, मुसलमान समाज आहे, हे आपल्याला पाठिंबा देत आहेत आणि सर्व त्यांच्या आदेशाप्रमाणे पुढील आंदोलन जे रूपरेषा देतील ते त्याप्रमाणे ते सर्व करतील. काही आमदार लोकांना ही गावबंदी केलेली आहे, यावर काय सांगणार? काही आमदार लोकांना म्हणण्यापेक्षा कालपासून आज सकाळी 11 वाजेपर्यंत आष्टी तालुक्यातून जवळपास 120 ग्रामपंचायतनी ठराव केलेला आहे. मी स्वतः सरपंच आहे. मी माझ्या गावचा ठराव सर्व गाव जमा करून आम्ही सर्वानुमते ठराव पारित केला आहे की गावात सर्व पक्षी नेत्यांना बंदी. आज आम्ही कुठलाही पक्ष हा आमच्या डोक्यावर घेऊन नाचत नाही. आम्ही फक्त जरांगे पाटील यांचे विचार घेऊन चाललेलो आहोत आणि जरांगे पाटलांना फसवणं म्हणजे हे पूर्ण मराठा समाजाला या सरकारने फसवलेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही या सरकारचा निषेध म्हणून आणि आमचेच नेते, आमच्याच समाजातील नेते कुणीही आमच्या पाठीमागं उभं राहायला तयार नाही. त्याच्यामुळं आम्ही सर्व पक्षी आणि सर्व नेत्यांना गावात बंदी घातलेली आहे आणि अशीच गावातील प्रत्येक ग्रामपंचायत हा ठराव उद्यापर्यंत देईल असा आम्हाला विश्वास आहे. आणि 100% आम्ही गावामध्ये कुठल्याही नेत्याला कुठल्याच कार्यक्रमासाठी कसल्याही पद्धतीने येऊ देणार नाही आणि आले तरी त्यांना काळं तोंडाला फासल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आम्ही 100% जरांगे पाटलांच्या विचारांवर चालणार आहोत आणि जोपर्यंत जरांगे पाटील शांततेच्या विचाराने आंदोलन करण्यास सांगतायत तोपर्यंत आम्ही शांत आहेत. ज्या दिवशी जरांगे पाटील सांगतील आपल्याला वेगळा मार्ग निवडायचा आहे त्या दिवशी आम्ही 100% जरांगे पाटलांच्या मागं पूर्ण समाज आम्ही 100% ताकदीनिशी उभा राहू आणि जरांगे पाटलांचा शब्द आमच्यासाठी प्रमाण असेल त्या दिवशी आणि त्यांच्या पद्धतीने आम्ही वागू. आपण काय सांगणार? आता जरांगे पाटील यांनी मागच्या वेळेस 17 दिवस उपोषण केलं आणि सरकारने 40 दिवस त्यांना
मागितली होती 30 दिवस मुदत मागितली होती. जरांगे पाटलांनी 40 दिवस दिली होती, तरी त्यांनी आरक्षण काय आम्हाला दिलं नाही. आणि सरकारने असं फसलेला शब्द देऊन, शिंदे सरकारने भाजप सरकारने शब्द देऊन त्यांनी आरक्षण दिलं नाही आम्हाला मराठ्यांना, याचं त्यांना भोगावं लागणार आहे. त्याच्यामुळं आम्ही आता जरांगे पाटलांनी साखळ उपोषण आम्ही चालू केलेलं आहे. आता काढा इथं महेश मंदिरात आम्ही इथं बसून इथं सकाळ धरून असंच ज्या 28 तारखेपर्यंत आम्ही उपोषण बसणार आहेत. साखळी उपोषण 28 नंतर आम्ही उग्र आंदोलन करणार आहेत. यापुढे आंदोलनाची दिशा कशी राहील? आता हे मराठा समाजाचं आंदोलन जे आहे ते आमचे नेते मराठा योद्धा जरांगे पाटील हे सांगतात तसं ठरलेलं आहे. यापूर्वी जे मराठा क्रांती मोर्चा निघाले होते त्याला एक चेहरा नव्हता, संपूर्ण समाज त्याचं नेतृत्व करत होता. त्यामुळं नेमकं काय करायला पाहिजे हे काही कोणाला समजलं नव्हतं. पण या आंदोलनात आणि त्या आंदोलनात एक फरक असा आहे की याला एक आश्वासक असा आमचा चेहरा आहे आणि कुणीतरी एक कॅप्टन असावा लागतो, त्याच्यानंतर ते काम होतं. तर आता ते कॅप्टन आहेत आमचे, ते सांगतायत त्याप्रमाणे आमचं आंदोलन आता चालू आहे. तर शांततेच्या मार्गाने आंदोलन आत्तापर्यंत चालू आहे. सरकारला त्यांनी अल्टिमेटम दिलं होतं, त्याच्यानंतरही 10 दिवस त्यांनी वाढवून दिले होते, परंतु काही सरकारकडून त्याच्या बाबतीत काही निर्णय घेण्यात आलेला नाही. एकंदरीत आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की आष्टी तालुक्यातील कडा शहरामध्ये सकल मराठा बांधवाच्या वतीने या ठिकाणी साखळी उपोषण केलेलं आहे आणि सर्वांची मागणी आहे की या सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाची दखल घ्यावी, मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, तेही आर्थिक निकषाप्रमाणे. आणि हे सरकार जर मराठा समाजाला आरक्षण देण्यास कुचकामी ठरलं, आत्तापर्यंत मूक मोर्चे निघले, उपोषणं झाले, साखळी उपोषणं झाले, परंतु आता मराठा समाजाचा उद्रेक होईल आणि यापुढे ठोक मोर्चे निघतील असा सवाल या ठिकाणी सकल मराठा बांधवाच्या वतीने करण्यात आलेला आहे. कॅमेरामन अनिल मोरेसह संदीप जाधव, तेज वार्ता न्यूज, कडा आष्टी. कृषीभूषण बाबासाहेब पिसोरे यांनी तयार केलेले निवडक आणि एकाच वर्तुळाच्या कांद्यापासून तयार केलेले कांदा बियाणे. गेले 22 वर्ष कांदा उत्पादक देश परदेशात फिरून अभ्यासात्मक परीक्षणाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत तयार केलेले सोना 40 कांदा बियाणे दर्जेदार आणि विक्रमी उत्पन्न असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने पुरस्कृत केलेले सोना 40 कांदा बियाणे शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरणारे, शेतकऱ्यांना समृद्ध करणारे खात्रीशीर कांदा बियाणे. संस्कृती सीड्सचे सोना 40 कांदा बियाणे. आता बहरेल कांद्याची सुवर्ण शेती. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवरील आपले लोकप्रिय चॅनल तेज वार्ता आपल्या सेवेत घेऊन येत आहे तेज वार्ता दीपोत्सव 2023. वाचकांच्या मनावर 20 वर्षांपासून अधिराज्य गाजवणारा, 20 वर्षाची अखंडित दीपोत्सव परंपरा जपणारा तेज वार्ता दिवाळी अंक. बहारदार, वाचनीय, लोकप्रिय दिवाळी अंक म्हणजेच तेज वार्ता दीपोत्सव. चला तर मग आजच तेज वार्ताच्या दीपोत्सव अंकात आपली जाहिरात बुक करा. तेज वार्ता दीपोत्सव मध्ये जाहिरात म्हणजे 100% समाधान. यंदाचे अतिथी संपादक ज्येष्ठ पत्रकार अनिल भाऊ लगड तसेच संपादक सय्यद बबलूभाई यांच्या संकल्पनेतून तयार होत असलेला दर्जेदार वाचनीय दीपोत्सव 2023 लवकरच आपल्या भेटीला. जाहिरातींसाठी आजच आमच्या अधिकृत प्रतिनिधींशी संपर्क साधा. तेज वार्ता दीपोत्सव 2023.